बक्षीस देईन. सगळे विचार करायला लागले, कोण मारेल, तो किती ताकदवान असेल. जन्मल्याबरोबरच पळून गेला म्हटल्यानंतर तो किती ताकदवान असेल. तेवढ्यामध्ये एक मावशी उठली. कुठली आहे माहित नाही, आपल्या गावची तर नाही. तिचं नाव काय तर पुतना मावशी. ती उठली आणि सांगितलं, मी मारणार तुमचा काळ. ती दिसायला एवढी सुंदर दिसत होती, एवढी सुंदर दिसत होती. तिने कधी आंघोळ केली नव्हती, कधी दात घासले नव्हते, अगर कधी ब्युटी पार्लरला गेली नव्हती. आणि ती एवढी सुंदर दिसत होती. सगळेजण बघून तिच्याकडे हसायला लागले. तिने सांगितलं, तुम्ही माझ्या रूपाला बघून काय हसताय? राजे, तुमचं काम होण्याची मतलब ना. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग असतं. मग तिने कंस राजाला सांगितलं की मी मारणार तुमच्या काळाला. असं म्हटल्यानंतर ती तिथून निघाली. तर आपण आता गोकुळामध्ये काय झालं ते पाहू. गोकुळामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती नंदबाबा उठून गायची धार काढण्याकरता गेले. पुन्हा नंदबाबाची बहीण सुनंदा, जी सदा आनंदी, तिचं नाव सुनंदा. आणि जी आपल्या भावाला कधी सुख लागू देत नाही, तिचं नाव नंदा. काही माणसं नावासारखीच असतात. नाव शांताबाई, भांडण केल्याशिवाय करमत नाही. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. नाव निर्मळा, घरादाराला आलाय घुरा, विठ्ठल विठ्ठल. असे काही माणसं नावासारखीच असतात. आता तर नवीनच नाव काढलंय पिल्लू. कुठून आलंय, कसं आलंय काही माहित नाही. जाऊ दे, एखाद्या वेळेस लहान लेकराला लाडानं पिल्लू म्हटलं तर चालत. परंतु ह्या शिकलेल्या बाया नवऱ्याला पिल्लू म्हणायला विठ्ठल विठ्ठल.